Hey, what's up my gang? वेलकम टू व्लॉग। पुणे के नहीं बेटा, मुंबई के डॉग। सबको बता हम खतरे ठीक ठाक तो नहीं पता हमको आता क्रिप वॉक क्या बाय बोलता है क्या जिंदगी छीने के लिए मिलता है क्या जिंदा है तो कुछ करता है क्या नहीं बेटा मैं तो बस पढ़ता है भाई को क्या। वेलकम टू व्लॉग। बोले सैम क्या हाल है गाइस। आजकल सैम को बहुत ही ज़्यादा टिक्स हो चुके हैं। देखो उसके बम पे भी, बट होल के यहाँ पे भी बहुत सारे टिक्स है। अभी हमको थोड़ा केयर करना पड़ेगा और इनको निकालना पड़ेगा। और अभी हम प्लानिंग चल रही है कि सैम के बाल काटे जाए। सैम के ऊपर पैसा बहुत खर्च करना है अभी हमको, बस पैसा है नहीं अपने पास। चलो सैम भाई इधर आइए, पूरा गार्डन लिए 5 बजे तक रुकेगा, उसको घुमाएगा। देखते हैं आज जैक के दर्शन होते हैं कि नहीं होते हैं। बाकी सब तो सही है। देखो जैक, देखो जैसा लगता है वैसा कुछ नहीं है। ज़िंदगी जीने के लिए रास्ते वो सही है लेकिन गलत है लोग। क्या बोलते सैम, तू करता है क्या स्कैम? मैंने गलती से, अरे मैंने एक बार क्या किया आज, ये कल का जो शॉट था ना पूरा ब्लैंक था, उस पर मैंने अपना ही गाना लगा दिया था। मतलब क्या हुआ था, मैं उसके ऊपर लिखा था गाइस सॉरी इतने दिन नहीं आया, व्लॉग नहीं किया, गांव में गया था। तो गांव में तो सैम को लेकर नहीं जा सकते, तो इसलिए वहाँ से व्लॉग नहीं किया सैम का। तो खुद का एक तो व्लॉग डाला था अपने चैनल पे कि इधर से इस चैनल पे शॉर्ट्स डाल रहा था, तो फिर से व्लॉगिंग कंटिन्यू करूँ क्या ऐसा पूछने के लिए मैंने वो ये रील डाला था, मतलब शॉर्ट डाल रहा था। कि वो जो पीछे जो मैंने एक क्या पूरा बड़ा सा ब्लैक करके लगाया था, और वो एक बार उस पर क्लिक हो गया तो पूरा स्क्रीन ब्लैंक हो गया। बोला माशुदा भी ये डालूँगा, वो डाल दे, उसके ऊपर भी 800 व्यूज़ आ गए। शुक्रिया पब्लिक, ऐसे ही लव दिखाते रहो, ऐसे ही प्यार दिखाते रहो, बहुत अच्छा लगता है दिल को। या आपकी मेहनत पे मिलता है तो बहुत अच्छा लगता है, लेकिन बिना मेहनत का मिलता है तो ओ डाव्या हाताने साडीवर करा, उजव्या हाताने पैंजणे धरा, मी तुझा मित्र खरा, आता माझ्याशी डरा। आपला सैम भाव एकदम पूर्ण मजेत सजेत नहीं पहुँचता रे कोनी तो सोचता नहीं क्या, किसके बारे में कभी सोचता नहीं, किसको मैं कभी भी किधर भी नोचता नहीं, किसको मैं बोलूँगा क्या, मुझको ही पता नहीं ये कुछ है क्या, यहाँ पे कुछ नहीं, कुछ सही सब गलत मेरे को बता दूंगा तो मैं बना दूंगा दुनिया पलट, एकदम गलत सीन, रातें रंगीन, बंदे शौकीन, सबकी बातें एक साथ सुनता हूँ मैं, हर रात सुनता रहूँ कुछ भी जो मेरे मन को भाई, जो तेरे धन को भाई, वो मेरे पास नहीं है क्या, एक सेकेंड मेरे पास वो भी है जो तेरे को चाहिए, जिसका तेरे को चाहिए तू बोल दे मेरे को उसका। देखो कितना बड़ा बड़ा टिक्स यहाँ पे खिसका निकाला मैंने बड़ा टिक्स, फिर भी छोटे रह गए। ये देखो चिल्ली मास्टर सैम, देख 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 कितना खुजली होता है इसको, फिर भी मैं खुजा कर देता हूँ। तो 1-2 दिन खुला कर छोड़ दिया तो इतने टिक्स आ गए। इसका टिक्स नहीं निकाले तो ये तो मर ही जाएगा ऐसा लगता है, इसलिए अब इसको डायरेक्ट बाल ही खचा कुछ क्या बोलते बादशाह। जैक नहीं आया, लगता है जैक लेट आएगा,
तो उसका पता नहीं क्या चालू है। जितने भी लोग बोलते हैं ना कुत्ता पालने से या रखने से कुछ फ़ायदा नहीं होता, ये देखो 5 रुपये अभी इसने ढूंढ के दिए हैं मेरे को। जस्ट हो गया उधर खुशबू लिया, ऐसा नाक से ये मारा, धूल मारा, फटाक से 5 रुपये दिखने लग गए। मैं 5 रुपये का इसको खिलाऊंगा बिस्किट या मैं खुद खा जाऊंगा चॉकलेट वॉकलेट। और अब से बोलना मत कि कुत्ते का कुछ फ़ायदा नहीं होता। काय चालू आहे तुझं? तुझं काय चाललंय? मी आलो गावावरतून कधी? काल कशाला गेला जाऊ? उपटायला. काय नाही, आता तुला यायचं आहे माझ्या घरी. कुठे? घरी माझ्या का? असाइनमेंट लिहायला. हे लाव रे, इथे काय? हे, Night shift आहे. नाईट शिफ्ट आहे ना, मग 7पर्यंत लिही माझ्या घरी बसून. 8ला जा कामाला. नाईट तर 11ला असते ना तुझी, 9-10ला जातोस ना. 9 वाजता 9:30 वाजता 9:30 वाजता आंघोळ करायचे, कपडे तयारी करायची, वगैरे जेवायचं. झोप ना, अजून किती दिवस नाही. कधी आला? तर बोललो इथं 4:21ला 4:21ला आलो. हा भाऊ बोललो तू 4:30पर्यंत येतो. कुठं आता 5 वाजायला आले. हा. हं? तो कुठं तिथे? तो मग तर एवढा अर्धा तास लागतो का त्याला करायला? मी घरातून 4:40 ला 4:35 ला निघालो. 4:35ला इथं पोचायला तुला 20 मिनटं लागली. ते 4:53 झाली. हो, ही इटिंग लीफ. हो हे बघ ना, असं वाटतं एकदम नवनवच लावले ना हे आधी नव्हतं इथं दोन्ही, आता आणून लावलेत. अरे हो 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 खरं ते ग्रो झालंय. नाही रे. ते बघ ते आधी दिसत होते, इथं फुल ब्लँक होता. व्हिडिओज बघ वाटलंस तर माझे चेक मारून. बिकॉज सॅम मीटिंग लीव्स. हा, लावले. देख एक हफ्ता दूर था फिर भी सब याद है. जिंदगी जीने के लिए मैं बंदा बहुत बॅड आहे. गावी काय काय गेलं? काय नाही मी चांगला चित्त्या बाय. जत्रेला गेलो एकदा दोनदा, तर संध्याकाळपर्यंत क्रिकेट खेळायचो. दिवसाला पोरांना बिप्या बघायला द्यायचं, संध्याकाळी क्रिकेट खेळायचं. मीच काय टाकलं मामाने? नाही हॉटस्पॉट होता आणि पोराला तिकडं फोन नसतो जास्त. पूर्ण लावणं सर्च करून माहिती काय करतात, रशियन सेक्स व्हिडिओ, रशियन काय? पिंक पुसी सगळं तुमलेलं पाय. नंतर आम्हाला सांगता आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगी आहे, ती पोरगी आहे. आणि असे होतं बा, जी पोरगी हापकणी हालते ना ती अशी आहे. हा आजी आहे ना बाळा. काय बोलते? अभ्यास कर. आजी आता कामच करून सुटलोय, तर अभ्यास काय करू म्हणून तुला बोलवतोय. तर तुला देऊ का? तर बोल, घरी जाऊन लिहिशील. किती तास? हां 2-3 आहेत. ते 4-5 आहेत, पण सध्या गरजेचे 2-3 आहेत. 8 मेपर्यंत हे द्यायचे आहेत प्रॅक्टिकल फाईल, DBMSचे आणि DS चे. ते 2 दिले ना मग मार्क भेटतील वायवामध्ये. प्रॅक्टिकलमध्ये वायवा घेतात ना, त्याच्यामध्ये मार्क भेटतील. वायवा 5 मार्काचा. हां अच्छा, आम्हाला एकदा होता वाय. कुठला सब्जेक्ट वायवाला? तेच DBMS DS. तेच हे ना काय, हे प्रॅक्टिकल वाले आहेत ना, कम्प्युटरवरती शिकवतात ना ते, म्हणून. ये देखो इधर उसका घर लूटते हुए दिख रहे, जबकि सैम उसका सारा खाना खा रहा है यहाँ पे. साला नल्ला कुत्ता मेरा खाना खा रहा है भोसड़ी का इसकी. तो ये चल सैम मत खा उसका खाना. देखो रंडी आगे चालू, हम भी बैठते थे. क्या ही बोले, जाने दो, वो दिन भी क्या दिन थे. आला बघ. तो शांत आहे, हा क्रांती आहे. एक बॉडी है क्या बॉडी. हो का बघायला बोलू का याला पण बोलू. गावातच ठेवलं ना मला, काय माहिती कुठेही असू तुला आपण लावू शकतो बिनधास्त. सेमडी
भगवान असायचा इव्हेंटला माहिती सोबतीला. इव्हेंट पण बंद केलं. तू जातो का आता मध्ये मध्ये इव्हेंटला जातो? ये देखो इसको लड़कियों जैसे आ रहे थे. तुझी दाखव रे निप्पल. काढून दाखवायला त्याचे एवढे मोठे होतील का? तू ही चूसता था ना? क्या मैं बड़ी बड़ी बातों में? अरे मोठी होऊन सुकली पण पडली पण तरी आपला आत्ता पत्ता नाही. अभी नदी होती नहीं. होती रे पण झाट पावायला नाही बेंच. स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स होते गावाला. अरे नदी बिदी नव्हती जवळ होती पण एका कोण जायचं नाही पावायला. सगळी पोरं घाबरायची साध्यापासून. काय माहिती का आता कोण मैं पुण्याला गेलो. हा पुणे नारायणगाव गेला गेलो मंचरला नाही गेलो. आणि मंचरला जो होता हा? अरे बाजूलाच आहे जुन्नर. हो तरी किती लांब? 18 किलोमीटर तिथून. जसं शिवनेरी किल्ला 18 किलोमीटर आहे. ओझर जवळच. ओझर फाट्याच्या बाजूला घर आहे हायवेच्या म्हणजे रोडच्या बाजूला घर आहे. मामाच आमचं भारी. मी त्यांना बोलतो धंदा लावा काहीतरी खोला. नाही खोले ते बोलते नाही कशाला इज्जतीची वाट लावू कशाला हे. बोलला एवढे धंद्याने एवढे कमवणार ना जेवढे वेळच्या काम जॉब करणे कमवणार. तुम्हाला सुट्ट्यांसाठी पण मागायची गरज नाही पडत. स्वतः होऊन जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्ट्या काय विचार करतो काहीतरी टाकू धंदा पाणी जिंदगी समजा नहीं क्योंकि ये अनजानी सोच आजकल बनने लगी शैतानी. कॉलेजला जायचंय मला बरं मी गेलो नाही. त्यावेळेस आजी आली ना घरी. मला घरी पण लवकर जायला पाहिजे आता. कधी वाटत नाही सत्तर किती वर्ष गेली. जास्त आहे. माझी आईच आता काय 50ची असेल. माझी एक मोठी मावशी आहे ती काय 60ची असेल. 10 वर्षात लग्न होतं. 10 वर्षात पोरं होतात. 80 आता 90 वाटत.